नमस्कार, मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आणि तुम्ही बघत आहात नक्षत्र ज्योतिष. लक्षात ठेवा, ग्रह आणि नक्षत्र आपल्याला फक्त योग्य दिशा दाखवतात, पण आपलं कर्मच आपलं नशीब ठरवतो. म्हणून नेहमी चांगलं कर्म करत राहा आणि आपल्या कामावर विश्वास ठेवा. जर तुम्हाला तुमची लग्न राशी नेमकी कोणती आहे हे माहीत नसेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या आय बटनवर क्लिक करा. तिथे मी यावर सविस्तर व्हिडिओ दिला आहे. तो पाहून तुम्ही तुमची लग्न राशी अगदी अचूक ओळखू शकता. आणि आता जाणून घेऊया कन्या लग्न राशीच्या जातकांसाठी मे 2026 हा महिना नेमका कसा जाणार आहे. जर तुम्ही कन्या लग्न राशीचे असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मध्येच एक महत्त्वाचा उपाय आणि एक मोठा संकेत आहे जो तुमच्या पूर्ण महिना बदलू शकतो. कन्या लग्न राशीच्या जातकांसाठी हा महिना एक सूक्ष्म परीक्षा घेऊन येत आहे. तुमचा स्वभाव म्हणजे परफेक्शन, नियोजन आणि नियंत्रण. पण या महिन्यात गोष्टी थोड्या वेगळ्या पद्धतीने घडणार आहेत. तुम्ही जितकं कंट्रोल घ्याल तितक्याच गोष्टी हातातून निसटताना दिसतील. आधीच ठरलेले प्लॅन वेळेवर पूर्ण होणार नाही. बॅकअप प्लॅनही पुन्हा बॅकअप लागेल. कामात आणि वैयक्तिक आयुष्यात एक प्रकारची अव्यवस्था जाणवेल, पण इथे तुमची खरी ताकद दिसेल. थोडं डिस्टर्ब होऊनही, थोडं चिडचिड होऊनही तुम्ही पुन्हा स्वतःचा मार्ग तयार कराल. महिन्याची सुरुवात मजबूत आहे. पहिले 10 दिवस फोकस क्लिअर, प्लॅनिंग मजबूत, काम सुरळीत. पण 11 मे नंतर परिस्थिती बदलायला सुरुवात होईल. प्लॅनिंगमध्ये अडथळे, कम्युनिकेशनमध्ये गोंधळ, कामात डिले आणि हे सगळं का होतंय याचं स्पष्ट कारणही समजणार नाही. विशेष लक्ष द्या, 11 ते 16 मे या काळात मानसिक ताण जास्त वाढू शकतो. या काळात मेडिटेशन करणे खूप गरजेचे आहे. घरात कोणाच्या आजारामुळे किंवा शस्त्रक्रियेमुळे धावपळ होण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात उष्णतेमुळे त्रास होऊ शकतो. डोकेदुखी, थकवा, पचनाचे प्रश्न वाढू शकतात. म्हणून रुटीन सांभाळा आणि शरीराला विश्रांती द्या. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे. उत्पन्न आणि बचत दोन्ही योग्य राहतील. नवीन घर किंवा प्रॉपर्टी खरेदीचे योगही दिसत आहेत. पण एक लक्षात ठेवा, खर्च नियंत्रणात ठेवणं खूप गरजेचं आहे. छोटे खर्च दुर्लक्षित केले तर तेच मोठं ओझं बनू शकतात. करिअर आणि व्यवसाय, तरुणांसाठी हा काळ अनुकूल आहे. नवीन संधी मिळतील. कामाच्या ठिकाणी बदल होऊ शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि तुमच्या कामाची प्रशंसा होईल. व्यावसायिकांसाठी नवीन कल्पना, नवीन स्ट्रॅटेजी यामुळे नफा वाढण्याची शक्यता आहे. पण 11 मे नंतर थोडं सावध राहणं गरजेचं आहे. ओव्हर ॲनालिसिस टाळा. एखादं काम अडकलं तर त्यात अडकून राहू नका. पुढचं काम सुरू करा. कौटुंबिक सौख्य, घरात वातावरण चांगलं राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याचे, सहल करण्याचे योग आहेत. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. पण विवाहित जोडप्यांनी लहान-सहान वाद टाळणे गरजेचे आहे. अतिविचार आणि गैरसमज टाळा. संवाद ठेवा, सगळं सोपं होईल. विद्यार्थ्यांसाठी पहिला अर्धा महिना खूप चांगला आहे. फोकस आणि डिसिप्लिन मजबूत राहील. पण नंतर डिस्ट्रॅक्शन वाढू शकतं. रुटीन कायम ठेवलं तर कोणतीही मोठी अडचण येणार नाही. या महिन्याचा मुख्य संदेश, परफेक्शन नेहमी शक्य नसतं. कधीकधी लेट गो करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. जितकं कंट्रोल सोडाल तितकी मानसिक शांती मिळेल. उपाय, हा भाग स्किप करू नका. भगवान गणपतीची उपासना करा. ओम गण गणपतये नमः हा मंत्र 11-21 वेळा जपा. मोदक आणि दुर्वा अर्पण करा. यामुळे मन शांत राहील आणि निर्णय स्पष्ट होतील. आता तुमच्यासाठी एक छोटा प्रश्न. या महिन्यात तुम्हाला जास्त त्रास कोणत्या गोष्टीत होतोय? काम, पैसा की नातेसंबंध? कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्ही कन्या लग्न राशीचे असाल तर जय गणेश असं कमेंटमध्ये करा. मी प्रत्येक कमेंट वाचते.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नक्षत्र ज्योतिषला सबस्क्राईब करा आणि पुढच्या राशीचा व्हिडिओ नक्की पहा. मी आहे तुमची ॲस्ट्रो दोस्त के. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.